भिवंडी शहर के नागांव इलाके में कल एक नए जिम बनाने के लिए भूमि पूजन किया गया। बता दें कि इस भूमि पूजन में प्रमुख उपस्थिति भिवंडी नगर पालिका के माजी नगर अध्यक्ष मदन बुआ नाइक भी उपस्थित थे। बता दें कि नागांव इलाके में इस नए जिम का निर्माण किया जाएगा। दरअसल वहां पर पहले से ही एक जिम थी, लेकिन वो काफ़ी पुरानी हो चुकी थी, जिसको देखते हुए वहां के नगर सेवक और भिवंडी महानगर पालिका प्रभाग समिति 1 के चेयरमैन शरद धुले ने इस नई जिम बनाने के लिए अपना हाथ आगे बढ़ाया। सरकार की ओर से निधि ला करके अब इस नए जिम का भूमि पूजन कल किया गया। साथ ही साथ गोविंदा पथक ज्ञानदीप गोविंदा पथक का जो सराव का शुरुआत थी वो भी कल ही किया गया, जिसकी ओपनिंग माजी नगर अध्यक्ष मदन बुआ नाइक के हाथों किया गया। साथ ही साथ इस वक्त भिवंडी के पूर्व ज्येष्ठ नगर सेवक नामदेव धुले जी भी मौजूद थे। हम हमारे चैनल से बात करते हुए शरद धुले और साथ ही साथ नामदेव धुले और माजी नगर अध्यक्ष मदन बुआ नाइक ने क्या कहा, आइए देखते हैं। आमच्या नागावच्या तरुण वर्गाचा खरोखर त्यांचा मी आभारी मानतो, कारण 96 पासून हा संघ गोविंदा 92, 91, 92, 93 पासून स्टार्ट झाला आहे। तो 96 पासून त्याला उदय आला। 96 पासून आम्ही पहिले विलास पाटील यांची दहीहंडी फोडून या ठिकाणी विजय उत्सव साजरा केला। तो विजय उत्सव करत असताना नागावातल्या विविध स्तरातील लोकांनी, आमचे ग्रामस्थ मंडळ असो का आमच्या गावातले तरुण वर्ग असो, नेहमी सहकार्य करत आहेत आणि असंच श्रीकृष्ण भगवानचा आशीर्वाद आम्हाला ज्ञानदीप मंडळ लाभलेला आहे आणि तो पुढे लाभेल। मागच्या वर्षी आम्ही सर्वांनी विचार केला तर ठीक आहे, आता मागच्या वेळेस बॅक साईडला करायचं, थोडा मुलांचा मनोबल पडलेला होता, तर थरच लागत नव्हते आमचे, तर आम्ही काहीतरी कोणीतरी येईल आणि आम्हाला हे तारेल, त्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवानच्या रूपाने काय नाही त्यांचं गवली म्हणून आम्हाला मदन बुआ नाईक लाभले आणि त्यांचा दिलेला शब्द हा खरोखरच विजयी ठरला। आता इथं पण गावामध्ये आमच्या येणाऱ्या या आज गोविंदाचा येणार आहे सण, त्याच्यामध्ये त्यांचा शब्द मान राहील अशी मी त्यांच्याकडनं पण अपेक्षा करतो देवाकडनं। परंतु एक करत असताना आमच्या गावामध्ये दहीहंडी उत्सव हा मोठा असून खंत एक होती की व्यायामशाळा होती, पण ती तोडकी मुडकी होती, त्यामुळे आमची मुलं बाहेर जात होती व्यायाम करायला आणि मागच्या वेळेस फारच परिस्थिती खराब होती। पण आम्ही विनंती करून मदन भाऊ साहेबांना की आमच्या गावामध्ये एक व्यायामशाळा फार महत्त्वाची आहे, तर त्यांच्या शब्दाला राखून माननीय एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन आम्ही आमचे 4 नगरसेवक घेऊन तिथे गेले आणि त्या ठिकाणी आम्हाला ते प्राप्त करून दिले। त्यांचा पुन्हा गावाच्या तर्फे किंवा आमच्या नांदेड पित्राकडे त्यांचा आभार मानतो आणि असेच त्यांचे उपकार आमच्यावर आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला राहोत अशी मी देवाकडे प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे जिमचा जो आत्ताच उद्घाटन झालेलं आहे, याच्यासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब या 4 वार्डासाठी 4 कोटी निधी दिलेला आहे। त्यापैकी ही 50 लाखाची व्यायामशाळा आहे, फक्त व्यायामशाळा होणार आहे आणि व्यायामशाळा G+1 होणार आहे आणि G+1 होऊन ती चांगली तिचा सुशोभीकरण होईल। 4 ते 5 दिवाळीच्या आत ती व्यायामशाळा पूर्ण होईल असा माझा अंदाज आहे। ज्ञानदीप मित्र मंडळ प्रतिवर्षी दहीहंडीचा प्रोग्राम या भिवंडीमध्ये प्रत्येक दहीहंडीकडे जातात आणि आपली कला दाखवतात, 8 थर लावतात आणि याही वर्षी लावतील आणि ज्ञानदीप मित्र मंडळाचा नाव आहे तो कायम जसाच्या तसा कायम ठेवतील ही माझ्या त्यांच्याकडनं मला अपेक्षा आहे। शरद धुले हा एक कामसू पोरगा आहे, तो कुठलाही काम असला तर माझ्या मागे हात धुवून लागतो आणि तो काम करून घेतो। एक जिज्ञासू आणि चिकाटीचा आहे, त्याप्रमाणे विजयी आहे। विजय पण कुठल्या कामामध्ये मागे पुढे राहत नाही, कुठला काम असला फोन करतो, परंतु काम करण्याची त्याची मी हातोटी बघितलेलं आहे की प्रत्येक काम ह्या मागे लागल्याशिवाय होत नाही, मेहनत केल्याशिवाय कुठला काम व्हायला मागत पण नाही। आज दिनांक 5/8/2024 रोजी शरद धुले यांनी असा दिवस निवडला का 2 शुभ कामांचे उद्घाटन एका दिवशी ठेवून आपले लाडके माजी नगराध्यक्ष मदन बुवाजी नाईक यांना
त्यांच्या हस्ते करायचा असा सर्व मंडळांनी ठरवला आणि त्याप्रमाणे त्यांना इथं बोलवण्याचा त्यांना आग्रह केला व आमंत्रण दिला। त्याचप्रमाणे आज ते मदन बुवाजी नाईक इथे येऊन प्रथम व्यायामशाळेचा उद्घाटन करून नंतर दही अंडीचा सरावाचा उद्घाटन केला। मागच्या वर्षी सुद्धा मदनजी बुवासाहेब इथे येऊन याचा दही अंडीच्या सरावाचा ओपनिंग केला होता आणि ते ओपनिंग केल्यानंतर ज्ञानदीप मित्रमंडळाचे जे मंडळ आहे ते यशस्वी होऊन बरेच ठिकाणी 8 थर लावून आणि ज्ञानदीप मित्रमंडळाचा विजय झाला आणि हे नागाव गावाचा आणि ही एकी आणि नागाव गावाचा विजय मिळवून दिला। मदन बुवाजी नाईक हे मालकरी असून मोठ्या आता संत म्हणले जाणार संत प्रमाणे वागतात म्हणून त्यांच्या शब्दाला महत्व आहे। जो शब्द बोलतात तो शब्द निभून जातो। त्याचप्रमाणे व्यायामशाळेकरता या मंडळाला मागच्या वर्षी त्यांनी शब्द दिला होता का पुढच्या वर्षाच्या आधी तुमची व्यायामशाळा इथे तयार होईल आणि त्याप्रमाणे ते शब्द दिल्याप्रमाणे 50 लाख रुपये आणून आणि ज्ञानदीप मित्रमंडळाकरता मोठ्या आवाढावा चांगल्या प्रकारे व्यायामशाळा चालू होणार आहे आणि त्याचा उद्घाटन त्यांच्याच हस्ते झाला आणि पूर्ण होऊन व्यायामशाळेचं उद्घाटन ही त्यांच्याच हस्ते होईल अशी मी भगवंताला प्रार्थना करतो। आणि ह्या बुवासाहेबांना पुढे पुढे जातील सर्व एवढा आता तुम्ही पाहिला एवढ्या मोठ्या संख्येने ज्ञानदीप मित्रमंडळ सर्व गाव एकत्र येऊन आणि एवढ्या उत्सवाने ज्याप्रमाणे या कामाला लागले त्याचप्रमाणे बुवाजींचा जे पण काय काम असेल राजकारणाचा असो जे वैयक्तिक असो ते बुवासाहेब जे सांगतील त्यांच्या पाठीमागे सर्व मंडळी राहील। आम्ही आहोतच पण सर्व मंडळी बरोबर राहील आणि त्यांचा प्रत्येक ठिकाणी विजय होईल असं मी आश्वासन देतो।